नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर खूप सारे विद्यार्थी ज्या परीक्षेच्या नोटिफिकेशनची वाट बघत होते अशा मित्रांनो रेल्वे पदभरतीची जी नोटिफिकेशन आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, ही सध्या जी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे ती बघा मित्रांनो असिस्टंट लोको पायलट या पदाकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पण यानंतरच बघा मित्रांनो ही जी आहे ती 2024ची फर्स्ट नोटिफिकेशन आहे. यानंतर आता बघा मित्रांनो ग्रुप डी बाकीच्या पदांच्या पण नोटिफिकेशन लवकरच येतील रेल्वे डिपार्टमेंटच्या. तर सध्या बघा मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यातर्फे असिस्टंट लोको पायलट ALP ज्याला म्हणतात, ट्रेन ड्रायव्हर ज्याला म्हणतात, त्या पदाकरता रिझल्ट जे आहे ती नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे रिक्रुटमेंटकरता. आणखी जेव्हा बाकीच्या पदांकरता नोटिफिकेशन येईल तेव्हा पण आपण त्या नोटिफिकेशन पण बघणार आहोत बघा मित्रांनो. तर त्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर सध्याची नोटिफिकेशन आली बघा मित्रांनो 1/2024 असिस्टंट लोको पायलट. तर 20 जानेवारी 2024 याचे फॉर्म चालू होत आहे बघा मित्रांनो व 19 फेब्रुवारी 2024 ही शेवटची डेट आहे तुम्हाला एक्झामचे फॉर्म भरण्याकरता. आणि जर तुमचे फॉर्म काही चुकले तर त्याकरता त्यांनी 20 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 यामध्ये टाईम दिलेला आहे तुमचे फॉर्म चुकलेले पुन्हा भरण्याकरता. नवीन फॉर्म नाही येतील बघा मित्रांनो. जर चुकला असेल फॉर्म तरच तुम्हाला अपडेट करू शकतात त्याकरता. असिस्टंट लोको पायलट पद आहे बघा मित्रांनो. बेसिक पेमेंट तुम्ही बघत असाल. एज लिमिट त्यांनी सांगितलेलं आहे की 1/7/2024पर्यंत मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 30 इयर्स असली पाहिजे. आणि पद आहे बघा मित्रांनो 5696 पदे त्यांनी प्रसिद्ध केली आहे. अराऊंड 5700 पदे त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. सोबतच बघा मित्रांनो यामध्ये पण वाढ होऊ शकते. बघा मित्रांनो या पदांच्या जाहिरातीमध्ये पण वाढ होऊ शकते. बाकी डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत बघा मित्रांनो. तर सर्वात प्रथम अगोदर बघणार मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे या पदाकरता. असिस्टंट लोको पायलट या पदाकरता मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही 10वी पास असले पाहिजे. प्लस बघा मित्रांनो तुमच्याकडे ITI असला पाहिजे. ITI पास केले असला पाहिजे. तुम्ही फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिक, मिलफ्राईट, मेंटेनन्स, मेकॅनिक रेडिओ आणि TV, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक त्यामध्ये नंतर मेकॅनिकचा मोटर अँड व्हेकलमध्ये, वायरमनचा असेल चालतो, ट्रॅक्टर मेकॅनिकचा चालतो, आर्मेचर आणि कॉईल फाइंडरमध्ये चालतो, मेकॅनिक डिझेलमध्ये चालतो, हीट इंजिनमध्ये चालतो, टर्नरमध्ये, मेकॅनिक्स रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिकमध्ये यामध्ये पण जर तुम्ही ITI केलं असेल तरी विद्यार्थी या पदाचा फॉर्म भरू शकतात. सोबतच बघा मित्रांनो तुम्ही 10वी पास केली असेल आणि तुमच्याकडे अप्रेंटिसशिपचे ट्रेड्स जे आहेत अगोदर त्याच्याकडे जर तुमचं अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असेल तर तरी पण विद्यार्थी या पदाचा फॉर्म भरू शकतात. किंवा जर विद्यार्थ्यांनी 10वी पास केली असेल 10वी नंतर बघा 3 वर्षाचा डिप्लोमा केला असेल विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यापैकी कशामध्ये पण तर ते पण विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. सोबतच बघा मित्रांनो जर विद्यार्थ्यांनी कोणत्याही जी दिलेली आहे डिग्री ITIच्या त्याच्या आपण सांगितलं अगोदर त्याच्या रिलेटेड मधल्या कोणत्याही स्ट्रीममध्ये विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग केलेली असेल तर ते पण विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. सोबतच बघा मित्रांनो जे आपण डिप्लोमा सांगितलं आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यामध्ये पण जर विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग केली असेल ते पण विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. आणि डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं बघा मित्रांनो. आता बघणार मित्रांनो तुमची सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे. CBT 1 आणि CBT 2 एक्झाम ज्या घेतल्या जाणार आहे त्या घेतल्या जाणार बघा मित्रांनो तुमच्या सिलेक्शन प्रोसिजर करता. तर पूर्ण डिटेल यामध्ये बघणार बघा मित्रांनो. फर्स्ट स्टेज तुमची CBT होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT 1. नंतर सेकंड स्टेजमध्ये तुमची CBT 2 होणार आहे. नंतर विद्यार्थ्यांची घेतली जाणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBAT. आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन असे सिलेक्शन प्रोसिजर राहणार आहे. फर्स्ट स्टेज CBT 1 बघा मित्रांनो त्यांनी सांगितलेले आहे जी आहे ती फक्त स्क्रीनिंग टेस्ट राहणार आहे. म्हणजे फक्त या पेपरच्या आधारे विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टिंग केले जाणार आहे. CBT 2 करता कॉम्प्युटर बेस्ड 2 जी आहे सेकंड त्याकरता फक्त विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टिंग करण्याकरता जी CBT 1 आहे ती घेतली जाणार आहे. 60 मिनिटे तुमचा पेपर होणार आहे. 75 क्वेश्चन 75 मार्काकरता. 1/3 निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
सिलेबस त्यांनी यामध्ये दिला बघा मित्रांनो. मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस हा तुमचा राहणार आहे जे CBT 1च्या पेपरकरता. त्यानंतर जे विद्यार्थी शॉर्टलिस्टेड केले जाईल CBT 1च्या पेपरच्या बेसवर, त्या विद्यार्थ्यांची घेतली जाणार आहे बघा मित्रांनो CBT 2 एक्झाम. त्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी ठेवला आहे बघा मित्रांनो. तुमची टोटल 175 क्वेश्चन राहणार आहे. तुम्हाला 2 तास 30 मिनिटामध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. 90 मिनिटे मिळणार आहे पार्ट ए करता. 100 क्वेश्चन राहणार आहे. त्यामध्ये 60 मिनिटे मिळणार आहे पार्ट बी करता. त्यामध्ये 75 क्वेश्चन राहणार आहे. बाकी त्यांनी सिलेबस त्यांनी सांगितलेला आहे. पार्ट एचा मॅथमॅटिक्स जनरल बेसिक काय दिला आहे आणि पार्ट बीचा पण त्यांनी सिलेबस त्यांनी दिला आहे व्हेरिएट ट्रेड्स. पार्ट बीमध्ये तुमच्या बघा मित्रांनो तुम्ही ज्या ट्रेड्सच्या रिलेटेड फॉर्म भरत आहात त्याच्या बेसवर तुमचा पार्ट बी हा तुम्हाला पेपर येणार आहे. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सच्या फील्डमध्ये असाल, इंजिनिअरिंग किंवा ITI, तर तुम्हाला त्या टाईपचे क्वेश्चन येतील. अशा रिलेटेड तुमचा पार्ट बी राहणार आहे बघा मित्रांनो. आणि त्यानंतर बघा मित्रांनो तुमची जी आहे त्यांच्या बेसवर तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे होणार आहे कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBAT. जे विद्यार्थी 8 टाइम्स ऑफ तुमचे नंबर आहे, जेवढे वॅकन्सी आहे त्याच्या 8 टाइम्स विद्यार्थ्यांना CBAT करता बोलवले जाणार आहे. आणि बाकी बघा मित्रांनो अशी त्यांची सिलेक्शन प्रोसिजर घेतली जाणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाईल आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा प्रकारे सिलेबस त्यांचा त्यांनी यामध्ये दिलेला आहे बघा मित्रांनो. फीज बघा मित्रांनो फॉर ऑल कॅन्डिडेट, फक्त जे विद्यार्थी सांगितले आहे सेकंड 2मध्ये म्हणजेच SC, ST, एक्स-सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC या विद्यार्थ्यांना सोडून बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना 500 रुपये फी राहणार आहे. आणि जे बघा मित्रांनो आणि बाकीचे जे SC, ST, एक्स-सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज आणि इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास आहे त्यांना 250 रुपये फी राहणार आहे. त्यामध्ये पण महत्त्वाची बघा मित्रांनो जे बाकीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना 500 रुपये फी जरी असेल, त्या विद्यार्थ्यांनी जर फर्स्ट स्टेजची CBT एक्झाम अपियर केली म्हणजे पेपर जर दिला तर त्यामधले बघा मित्रांनो 400 रुपये त्यांना रिटर्न मिळणार आहेत. म्हणजे फक्त त्यांची 100 रुपये फी राहणार आहे. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत फक्त 400 रुपये बघा मित्रांनो बँक चार्जेस सोडून 400 रुपये सोडून तुम्हाला बाकीचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. 100 रुपये तुमचे एक्झाम करता कट केले जाईल, 400 रुपये तुम्हाला रिटर्न केले जाईल. बाकी समजा 5 ते 10 रुपये साधारण तुमचे बँक चार्जेस कट होऊ शकते. साधारण तुम्हाला 380 ते 390 पर्यंत मिळतील. आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना सर्व फ्री म्हणजे 250 रुपये फी रिटर्न केली जाणार आहे. पण महत्त्वाचं बघा मित्रांनो विद्यार्थ्यांनी CBT 1 म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड दिले आहे फर्स्ट, त्या पेपरला हजर असले पाहिजे. जर विद्यार्थ्यांनी फक्त फॉर्म भरला हजर राहिला नाही तर त्याला कोणत्याच प्रकारे फी रिटर्न केली जाणार नाही आहे बघा मित्रांनो. बाकी त्यांनी दिलेलं आहे बघा मित्रांनो एज लिमिट पण यांनी या PDF दिलेलं आहे डिटेल. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्यावर तुम्ही डाउनलोड करून पूर्ण डिटेल वाचू शकता बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो पूर्ण जाहिरात आपण बघितलेली आहे. 20 जानेवारीपासून फॉर्म चालू झालेले आहेत व 19 फेब्रुवारी 2024 ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याकरता. तर खूप अशी चांगली संधी आली बघा मित्रांनो. ज्या पण विद्यार्थी या पदाकरता तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की फॉर्म भरावा. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच अप्लिकेशन करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सर्वांना ऑल द बेस्ट. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.